नमस्कार, मी हर्षाली. बातमीपत्रात आपलं स्वागत. नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. माजी आमदार सुरेश लाड यांच्या प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला. समर्थकांसह लाडांचा शनिवारी नागपूरमध्ये भाजप प्रवेश. माजी आमदार सुरेश लाड यांच्या प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला. समर्थकांसह लाडांचा शनिवारी नागपूरमध्ये भाजप प्रवेश. मोरबी धरणग्रस्तांचा निर्णय, जिल्हाधिकारी दालनात. न्याय न मिळाल्यास 15 गावांचा उपोषणाचा इशारा. सोमजाईवाडीतील मटणाच्या दुकानांचे स्थलांतर, मुख्याधिकाऱ्यांचे आदेश. स्थानिकांचे उपोषण मागे. वीज कंत्राटी कामगारांना NMR योजनेमधून सामावून घ्या, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची मागणी. माचीस दिली नाही म्हणून सुरक्षा रक्षकाचा खून. कर्जत नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न. GI मानांकनामुळे त्यांच्या मूर्तिकारांमध्ये उत्साह, भक्तांची फसवणूक थांबणार. नवी मुंबईत भाजप महिला मोर्चाचे भ्रष्टाचार विरोधात आंदोलन. सह्याद्री विद्यालयाच्या नव्या इमारतीच्या बांधकामासाठी प्रवीण महाडिक यांच्याकडून 51,000ची मदत. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे रायगड जिल्ह्यातील नेते आणि कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड शनिवारी 16 डिसेंबरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गेले अनेक दिवस लाड यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. काही दिवसांपूर्वी ठरलेला मुहूर्त चुकल्याने चर्चांना उधाण आले होते. मात्र अखेर लाड यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. - 2019च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी आमदार सुरेश लाड सक्रिय राजकारणापासून दूरच होते. जुलै महिन्यात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुरेश लाड यांनी शरद पवार यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता. पराभूत झाल्यापासून लाड कधी शिवसेना तर कधी भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरू होत्या. आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही असा दावा प्रत्येक वेळी लाड यांच्याकडून केला जात होता. भाजपचे कोकणचे प्रभारी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण लाड यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात होते. काही दिवसांपूर्वी मुंबईत प्रवेशाचा मुहूर्त ठरला. सगळी तयारी झाली, परंतु अचानक ठरलेला मुहूर्त रद्द झाल्याने चर्चांना उधाण आले होते. नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात आहेत. त्यामुळे सुरेश लाड यांचा भाजप प्रवेश नागपूरमध्ये होणार आहे. यावेळी शनिवार 16 डिसेंबरला प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. ठराविक लोकांच्या उपस्थितीत लाड भाजपमध्ये प्रवेश करणार असून विमानाची तिकीटं बुक करण्यात आली आहेत. माजी नगराध्यक्ष शरद लाड, राजेश लाड यांच्यासह कर्जत नगरपालिकेतील काही नगरसेवक आणि अन्य पदाधिकारी लाड यांच्या सोबत प्रवेश करण्याची शक्यता आहे. तर खालापूर तालुक्यातून जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील आणि काही सरपंच प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. माजी आमदार सुरेश लाड यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. येत्या शनिवारी म्हणजे 16 डिसेंबरला सुरेश लाड आपल्या समर्थकांसह नागपूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. खरं तर सुरेश लाड भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेली काही महिने सुरू आहेत, परंतु लाड यांच्या प्रवेशाला मुहूर्त काही सापडत नव्हता. दिवाळीनंतर मुंबईत प्रवेशाची सर्व तयारी झाली होती. लाड आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेशसुद्धा करणार होते, परंतु अचानक तो मुहूर्तसुद्धा टळला आणि सुरेश लाड आणि त्यांच्या समर्थकांचा भाजप प्रवेश रखडला होता.
अखेर भाजपने लाड यांना वेळ दिली आहे आणि येत्या शनिवारी ते नागपूरमध्ये भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. खरं तर सुरेश लाड भाजपमध्ये गेल्याने कर्जत मतदारसंघातील चुरस म्हणजे निवडणुकीतील जी चुरस आहे ती वाढणार आहे. कारण भाजपची चांगली ताकद, मोठी ताकद या मतदारसंघात आहे. जर सुरेश लाड ज्या अर्थी भाजपमध्ये गेलेत त्या अर्थी त्यांना विधानसभेची उमेदवारी कर्जत मतदारसंघातून भाजपकडून दिली जाईल असं स्पष्ट चित्र आहे. त्यामुळे जर सुरेश लाड भाजपचे उमेदवार असतील तर या मतदारसंघात चौरंगी लढत होईल. म्हणजे भाजपकडून सुरेश लाड, विद्यमान आमदार शिंदे गटाचे महेंद्र थोरवे, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे सुधाकर घारे आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नितीन सावंत अशी तुल्यबळ लढत विधानसभेच्या निवडणुकीत कर्जत मतदारसंघात पाहायला मिळेल. खरं तर सुरेश लाड 5 वेळा विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेले, त्यापैकी 3 वेळा त्यांनी विजय मिळवलाय आणि 2019 आणि 2004 अशा 2 निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. परंतु ज्या वेळेला ते पराभूत झाले त्यावेळी ते पुन्हा उठलेत आणि पुढच्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवलाय असा इतिहास आहे. यावेळी त्या इतिहासाची पुनरावृत्ती होते का हे पाहावं लागेल. एक मात्र निश्चित आहे की सुरेश लाड यांच्यामुळे भाजप प्रवेशामुळे कर्जत मतदारसंघातील निवडणुकीतील चुरस मात्र प्रचंड वाढली आहे. पुन्हा एकदा मुहूर्त ठरला आहे, सर्व तयारीही झाली आहे. यावेळी प्रवेश होतोय की पुन्हा मुहूर्त चुकतोय याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. खोपोली पोलिसांनी 107,30,37,377 रुपये किमतीचे मेफेड्रोन अंमली पदार्थ जप्त केले होते. या प्रकरणी अधिक तपास सुरू असताना आरोपी अँथोनी करिकुट्टीकरण याच्याकडून होनाड गावातील गोडाऊन मध्ये लपून ठेवलेल्या 7 बॅरल मधील 174 किलो वजनाचा 218,12,50,000 रुपये किमतीचा मेफेड्रोन अंमली पदार्थ असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून सर्व माल जप्त केला आहे. करिकुट्टीकरण याने काही अंमली पदार्थ परदेशात पाठवले असल्याचीही माहिती दिली आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरू असून अजूनही काही धागेदोरे मिळण्याची शक्यता प्रवीण पवार यांनी व्यक्त केली आहे. रायगड पोलिसांनी दिनांक 7/12 रोजी खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अंमली पदार्थाच्या फॅक्टरीवरची रेड केलेली होती. त्या संदर्भामध्ये 8 तारखेला आपल्याकडे गुन्हा दाखल झालेला होता. त्याच्यामध्ये जवळपास 3 आरोपींना अटक करण्यात आलेला आहे आणि त्यांचा PCR 14 तारखेपर्यंत आहे. गुन्ह्याचा तपास खोपोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राऊत हे करत आहेत. त्याच्यामध्ये जवळपास सुरुवातीला जो रेड केलेली होती त्याच्यामध्ये जवळपास 107,30,00,000 रुपयाचा MD जे नार्कोटिक्स ड्रग आहे हे जप्त करण्यात आलेलं होतं. आरोपीच्यांकडे आणखीन सखोल चौकशी केली असता त्याच्यामध्ये हा जो माल होता हा बऱ्याचशा विविध परदेशामध्ये, विविध देशामध्ये पाठवण्यात आलेला होता JNPTच्या पोर्टमधून, असं प्रथमदर्शनी निदर्शनात आलेलं आहे. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांनी या प्रकरणाची माहिती पत्रकारांना दिली. यावेळी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्यासह खोपोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहाणे, अभिजित वरांबळे, पोलीस हवालदार सागर शेवते, प्रसाद पाटील, प्रशांत पाटील, प्रदीप कुंभार, संतोष रूपनवर, लिंबाजी शेडगे, सतीश बांगर, प्रवीण भालेराव, प्रदीप खरात इत्यादी कर्मचारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. मोरबे धरणग्रस्त स्वतःचा न्याय हक्क मागण्यासाठी कोकण भवन कार्यालयासमोर 12 डिसेंबर पासून उपोषणाला बसणार असल्याने जिल्हा अधिकाऱ्यांनी 19 डिसेंबर रोजी धरणग्रस्तांना चर्चेला पाचारण केले आहे. या बैठकीतून मार्ग न निघाल्यास 8 गावे 7 वाड्यातील धरणग्रस्त लढा अधिक तीव्र करतील असा इशारा मोरबे धरण प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी दिला आहे. खालापूर तालुक्यात असणारे मोरबे धरण हे नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारे सर्वात मोठे धरण असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे आहे.
8 महसुली गावे आणि 7 आदिवासी वाड्यांच्या जमिनी शासनाने कवडी मोलाने संपादित केल्या आहेत। जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक होऊन निर्णय न झाल्यास धरणग्रस्तांच्या जागेतून मुंबईला जात असणारा पाणी पुरवठा थांबवू असा इशारा अध्यक्ष जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष परशुराम मिरकुटे, सचिव योगेश प्रबळकर, उपाध्यक्ष अंकुश वाघ यांनी दिला आहे। राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी। खोपोली भाजी मार्केट पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सोमजाईवाडी रस्त्यावर दोन्हीही बाजूला चिकन मटणाच्या दुकानांची संख्या वाढली आहे। प्राण्यांची कत्तलही उघड्यावर केली जात असून गटारातून रक्ताचे पाठ वाहतात। दुकानातील घाणीमुळे रोगराई पसरल्याने या दुकानाविरोधात स्थानिक नागरिकांनी उपोषण सुरू केले होते। मुख्याधिकाऱ्यांनी या दुकानांचे स्थलांतर करण्याचे आदेश दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले। या गंभीर समस्येबाबत अनेक वेळा तक्रारी करून कारवाई होत नसल्यामुळे मंगळवारी महिला आणि युवकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आमरण उपोषण सुरू केले होते। मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी दखल घेत अनधिकृत मटण मांस विक्रीचा व्यवसाय तात्काळ कायमस्वरूपी बंद करून नगर परिषदेकडून बांधण्यात आलेल्या मच्छी मार्केट इमारतीमध्ये स्थलांतरित करण्याचे आदेश काढल्याने उपोषण मागे घेण्यात आले। मी आज उपोषणाला बसलो होते यासाठी की आमची जी सोमजाईवाडी जी देवीच्या नावाने ओळखली जाते, तर तिथे आता चिकन मटन कटिंग करून ते विक्री केलं जातं आहे आणि त्याचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे आणि ते कुठेतरी थांबवावं। आमच्या गावकऱ्यांनी, प्रियाताईंनी बऱ्याच वेळेला नगरपालिकेमध्ये तक्रार देऊन सुद्धा किंवा मी स्वतःसुद्धा तक्रार दिलेली आहे, तरीसुद्धा ते लोक काही त्याच्यावरती हे घेऊ शकत नाही, निर्णय घेऊ शकत नाही आणि अजूनपर्यंत त्यांनी घेतलेलं नाही आहे। तर तो त्यांनी लवकरात लवकर घ्यावा, कारण त्याच्यामुळे आरोग्य हे धोक्यात होत चाललेलं आहे। मच्छरांची घाण वाढत चाललेली आहे, रहदारी कमी होत चाललेली आहे। नवीन दुकानं जी येत आहेत त्यांना नवीन दुकानं चालवायलासुद्धा प्रॉब्लेम होत आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी नगरपालिकेने लोकांच्या आरोग्यासाठी जे काही करता येईल ते करावं आणि दुकानं शक्यतो बंदच करावी, कारण त्या बंदाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे। माझं नाव मयुरेश गजानन मोहिते। सोमजाईवाडीतील मी एक ग्रामस्थ आणि एक व्यापारी आहे। सोमजाईवाडीमध्ये जे वाढत असलेले आणि पूर्वीपासून असणारे कत्तलखाने आणि रिटेल म्हणजे मटण आणि चिकन जे व्यापारी आहेत, जे वाढत आहेत, त्यामुळे जी दुर्गंधी, जी रोगराई, जो रक्ताचा लाटच्या लाट वाहतात आमच्या गटारामधून आणि त्यामुळे होणारा दुर्गंध, त्यामुळे होणारी आमच्या ग्रामस्थांना जो नाहक त्रास होत आहे। जर तुम्ही सोमजाईवाडीच्या रस्त्यावरून कधी कोणी पण पास होईल तर तिकडे नाही का तुम्ही 5 मिनटं थांबू शकत नाही, इतकी दुर्गंधी येते। आता जो डेंग्यूचा जे आजार आला होता त्यामध्ये अख्ख्या खोपोलीमध्ये सगळ्यात जास्त जर डेंग्यूचे पेशंट कुठे असतील तर ते आमच्या सोमजाईवाडीमध्ये होते। डेंग्यूच नव्हे तर असे बरेचसे आजारांना ज्यामुळे जे मच्छर ज्याला कारणीभूत आहेत, असे बरेचसे आजार आमच्या सोमजाईवाडीमध्ये सगळ्यात जास्त असतात अख्ख्या खोपोलीमध्ये। आणि आता एक प्रकारे हे आमच्या अस्तित्वावरती आलं आहे। तर जोपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत ज्या एकदम क्लिअर आहेत की जे कत्तलखाने आणि रिटेल जे पण चिकन मटनचे आहेत ते इथून हटून अगदी 50 फुटावरती जो मटन आणि चिकन मार्केट आहे त्या दुकानदारांना तिकडे स्थलांतरित करावं, जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत सोमजाईवाडी ग्रामस्थ इथून हा जो आमरण उपोषण आहे तो बंद करणार नाही। सोमजाईवाडीतील मयूर मोहिते, शिवा मोरे, संदीप नानेकर, माजी नगरसेविका प्रिया जाधव, वर्षा इकारे, शकुंतला मोहिते, आशा तोंडे उपोषणाला बसल्या होत्या। संदीप ओवाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। तुर्भे पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका कंपनीच्या गेटवर प्रसाद भानुशाली या सुरक्षा रक्षकाची एका क्षुल्लक कारणावरून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून आरोपी मोहम्मद अली याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। आरोपी मोहम्मद अली याने सुरक्षा रक्षक प्रसाद भानुशाली याच्याकडे सिगारेट पेटवण्यासाठी माचीस मागितली। भानुशाली याच्याकडे माचीस नसल्याने त्याने नकार दिला। केवळ या कारणाने आरोपीने भानुशाली याच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार केले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली। तुर्भे पोलीस स्टेशन अंतर्गत
तुर्भे नाका या ठिकाणी मोहम्मद आदिल असफ अली या युवकाने एक नेपाळी वॉचमन आहे प्रसाद भानुसिंग खडका हा त्या ठिकाणी कर्तव्य करत असताना त्याच्याकडे सिगारेट पेटवण्यासाठी माचीसची मागणी केली होती, परंतु भानुसिंग खडका याच्याकडे माचीस नसल्याने त्याने देण्यासाठी विरोध दाखवला. या रागातून आझम अली याने प्रसाद भानुसिंग खडका जो आहे त्याच्या डोक्यात दगडाने वार करून त्याचा खून केलेला आहे. त्याच्यामध्ये आरोपी मोहम्मद आदिल असफ अली याला अटक केलेली आहे. त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाने अनेक वेळा निवेदने, आंदोलने, मोर्चाद्वारे शासनाचे, ऊर्जा मंत्री यांचे लक्ष वेधून कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी केली. पण अद्याप ऊर्जा मंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीटिंगही घेतली नाही. त्यामुळे कामगारांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना अन्य जबाबदारी असल्याने फडणवीस यांनी ऊर्जा खात्याच्या कार्यभारातून मुक्त व्हावे आणि ऊर्जा खाते योग्य व्यक्तीकडे सोपवण्यात येऊन कंत्राटी कामगारांच्या मागण्या मान्य कराव्यात, असे आवाहन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात यांनी मोर्चात मार्गदर्शन करताना केले आहे. विठ्ठल ममता बादे, संवाद मराठी लाईव्ह, उरण. आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून विशेष रस्ता योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कर्जत नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्ण जोशी, मुख्याधिकारी वैभव गारवे, नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे, नगरसेवक बैजू घुमरे, नगरसेविका पुष्पा दगडे, सुवर्ण निलधे, प्राची डेरवणकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, नदीम खान, दिनेश कडू, शिवसेना, युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत. गणेश मूर्तींचे माहेरघर म्हणून जगभरात पेनची ओळख आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये गणेश मूर्तींचे हजारो कारखाने असून गणेश उत्सवात लाखो गणेश मूर्ती देश विदेशात रवाना होतात. मात्र काही मूर्तिकार हुबेहूब मूर्ती साकारून भक्तांची फसवणूक करीत असल्याने यापुढे हे प्रकार थांबणार आहेत. पेनच्या गणेश मूर्तींना भौगोलिक मानांकन, जिओग्राफिकल इंडिकेशन मिळाल्याने स्थानिक मूर्तिकारांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. यावेळी पेनचे उद्योजक दीपक समेळ, उपाध्यक्ष किरण पाटील, सेक्रेटरी सागर पवार, मंगेश पवार, निलेश समेळ, मयुरेश चाचड, मनीष देशमुख, मयुरेश साबळे, माजी नगरसेवक दिलीप लाड तसेच पेनचे कारखानदार उपस्थित होते. किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेन. झारखंडमध्ये एका काँग्रेस नेत्याच्या घरी पडलेल्या धाडीत तब्बल 300हून अधिक कोटींची रोकड मिळाली. या मुद्द्यावरून नवी मुंबई भाजप महिला मोर्चाच्या वतीने वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचार संपवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे नेते उघडपणे करोडोंची माया जमवत आहेत. आम्ही असे भ्रष्टाचार सहन करणार नाही. त्याचाच निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन केले असून राहुल गांधी यांनी आपल्या नेत्यांना जरब घालावी, अन्यथा असेच आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजप महिला मोर्चा अध्यक्षा माधुरी सुतार यांनी दिला आहे. आज वाशी शिवाजी चौक येथे जनतेचा आवाज बनून इथे सर्वजण जमलेलो आहोत. हा जनतेचा आवाज, हा आक्रोश म्हणजे हे आहे की झारखंड येथे काँग्रेसचे नेते धीरज साहू याच्या घरामध्ये बेहिशोबी मालमत्ता, ही संपत्ती, कॅश हे जवळजवळ 300 करोड, म्हणजे एखाद्या गरीब माणसाच्या घरामध्ये कधी कधी 300 रुपये सापडणं देखील फार मुश्किल असतं त्याच्यासाठी. आपलं त्याचं पोट कधीतरी तो दिवसभर जेव्हा मेहनत करतो तेव्हा ते भरलं जातं, तेव्हा तो त्याच्या लेकरा बाळांना
हा तिथे जेवण घालू शकतो. आणि अशी परिस्थिती देशामध्ये असताना अशी गरिबांची कुठेतरी त्यांच्या हक्काचा, त्यांच्या न्यायाचा पैसा हा काँग्रेसचे नेते ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे त्या त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की तिथे काँग्रेसचे हे नेते अशी खाऊगिरी करतात आणि जनतेच्या पैशाचा अपव्यय करतात. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. केटीएसपी मंडळाच्या सह्याद्री विद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्था अडचणीत असतानाही सह्याद्री विद्यालयाची इमारत बांधत आहेत. या चांगल्या कामात शाळेचे माजी विद्यार्थी आरपीआयचे जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी बंधू प्रवीण महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त 51,000चा धनादेश संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम, कार्यवाह किशोर पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. सह्याद्री विद्यालयात प्रवीण महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कठीण परिस्थितीमधनं स्वतःचं आयुष्य जगत आज स्वतःच्या पायावर व्यवस्थित उभं राहिला आहे. आणि मग आपलं या शाळेसाठी काय देणं आहे ते त्या दृष्टिकोनातून त्यांचे मोठे बंधू आणि ते दोघांनी मिळून आज जो शाळेला जो निधी दिला आहे तर तो 51 लाखाचा निधी दिला आहे. त्याबद्दलही त्यांना मला धन्यवाद आहे. आत्तापर्यंत संस्थेच्या सगळ्या अडचणीतून 50 लाख रुपये आपण ठेकेदाराला दिलेले आहेत. काम सुरू आहे, काम थांबवलेलं नाही. आपल्या टाटा कंपनीने चांगली मदत केली आणि देणगीदार हे आपण निश्चितच अजूनही बघूया. आपला जो प्रयत्न चालू होता संजय पाटील, तर त्या माध्यमातून आपल्याला निश्चितच अशा प्रकारची गरज आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये जून जुलैमध्ये नवीन इमारतीमध्ये शाळा सुरू व्हायला पाहिजे. आपण आता बसलेल्या इमारतीची अवस्था ही दयनीय आहे. आम्हालाही कायमचं टेन्शन असतं की या बिल्डिंगमध्ये विद्यार्थ्यांना आपण बसवू नये अशीच आमची भावना असते. त्याच निमित्तानं आमच्या संस्थेच्या आर्थिक परिस्थिती वाईट असताना सुद्धा एक धाडसी निर्णय हा घेतला की कुठल्याही परिस्थितीत सह्याद्री विद्यालयाची इमारत ही नवीन झालीच पाहिजे. या प्रसंगी माजी नगरसेवक अविनाश तावडे, संस्थेचे संचालक संजय पाटील, कैलास गायकवाड, शालेय समिती अध्यक्ष नरेंद्र शहा, आरपीआयचे नेते चिंतामणी सोनावणे, उच्चप्पा वरसाली, गजानन महाडिक, अरुण सदाफुले, सिद्धार्थ कासार, मुख्याध्यापक रमेश चौरे उपस्थित होते. संदीप ओवाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.